नमस्कार. ऑर्बिट क्रॉप मायक्रोनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं परत सहर्ष स्वागत. तर आज आपण एक नाविन्यपूर्ण पीक म्हणजे केळी पिकाची माहिती घेण्यासाठी बागणीला चाललेलो आहे. बागणी हे गाव सांगली जिल्हा वाळवा तालुक्यामध्ये स्थित असून त्या भागातले प्रगतशील शेतकरी आणि ज्या शेतकऱ्यांना ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्यूट्रिएंट्सनं सर्व प्रकारचा केळी पिकामध्ये आधुनिक केळी पीक लागवडीचा सल्ला जो दिलेला आहे, तर त्या बागेतील किंवा त्या केळीच्या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष आपण संवाद साधणार आहे. आणि त्या प्रत्येक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी ऑर्बिटची वापरलेली उत्पादनं, त्यांना त्यांच्या केळीच्या पिकाच्या उत्पादनामध्ये ऑर्बिटची मिळालेली साथ आणि त्या साथीमुळे खरोखर त्यांनी जे वापरलेली उत्पादनं आणि त्या उत्पादनाची कसोटी आज आपण खरोखर बघणार आहे. तर त्या ठिकाणी असणाऱ्या केळींच्या घडांची साईज असेल, ऐन उन्हाळ्यामध्ये केळी लागवड करून सुद्धा त्या ठिकाणी जलद गतीनं वेन होण्याची प्रक्रिया झाली असेल. त्याचबरोबर यावर्षी हा पर्जन्यमान म्हणजेच पाऊस हा गरजेपेक्षा 30 ते 40% अधिकचा पडलेला आहे आणि पाणी साचून राहणाऱ्या अवस्थेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या घडांची निर्मिती आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारची फणी केळी आणि चांगल्या प्रकारचं खरोखर एक नाविन्यपूर्ण आणि उत्साहपूर्ण उत्पादन आणि चांगलं दर्जेदार किंवा त्याला आपण एक्सपोर्ट क्वालिटीच्या सुद्धा माध्यमातून केळीचं आपण बघू शकतो. तर अशा प्रकारच्या केळी उत्पादक शेतकरी आणि ऑर्बिटचा तज्ज्ञ सल्ला ह्या दोन्हींचं संयुक्त विद्यमान हे खरोखर या बागणी गावामध्ये केळीच्या प्लॉटचं उदाहरण बघण्यासाठी आपण चाललेलो आहे. तर आपलं मी त्या केळीच्या प्लॉटमध्ये स्वागत करतो आणि आपण हा केळीचा प्लॉट आता बघण्यास सुरुवात करतोय. आज आपण बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी आलेलो आहे. तर इथं आपले बशीर नायकोडी म्हणून शेतकरी आहेत. ही बागणीचे स्थित एक प्रगतशील शेतकरी, शेतीमध्ये खरोखर ध्यास असणारे, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारे, म्हणजे ऊसाच्या शेतीला बगल देऊन त्यांनी नुकतंच यावर्षी ऐन उन्हाळ्यामध्ये केळीची लागवड केलेली आहे. तर 31 मार्च ते 1 ते 2 एप्रिलच्या दरम्यान यांनी 2 एकर क्षेत्रफळावरती ग्रँड9 या जातीच्या केळीची लागवड केलेली आहे. तर ही केळीची जी आपण लागवड बघतो तर साधारणपणे ही 2 एकरावरती केळीची लागवड केलेली आहे. 7x5 अंतरावरती उन्हाळ्यामध्ये म्हणजेच 31 मार्च ते 1 ते 2 एप्रिल या दरम्यान ही केळीची लागवड पूर्ण झाली. आणि प्रत्यक्ष उन्हाळ्यामध्ये केळी लागवड केल्यानंतर आणि प्रत्यक्ष अतिरिक्त थंडीमध्ये केळी लागवड केल्यानंतर थोडंसं त्रासांना सामोरं जावं लागतं, थोडंसं अडचणींना सामोरं जावं लागतं. म्हणजेच त्या परिस्थितीमध्ये सुद्धा बशीर नायकोडी साहेब या शेतकऱ्यांनी खरोखर एक ऑर्बिटचा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही चांगल्या प्रकारे केळी यांनी पिकवलेली आहे. तर हे 2 रोपातलं अंतर त्यांनी 5 फूट ठेवलेलं आहे आणि ओळीतलं अंतर 7 फूट ठेवलेलं आहे. दोन्ही बाजूला ड्रिपचा वापर केलेला आहे आणि या केळीचं चांगलं आणि आधुनिक पद्धतीने उत्पादन घ्यायचं त्यांनी ठरवलं आणि ऑर्बिटचा वेळोवेळेला सल्ला घेतलेला आहे. तर ऑर्बिटच्या सल्ल्यामध्ये त्यांनी बरेचसे ऑर्बिटचे प्रोडक्ट सुद्धा वापरलेले आहेत. तर ते थोडंसं आपल्या या केळीच्या पिकाविषयी आपल्याला माहिती सांगतील. तर बशीर नायकोडी साहेब आपल्याशी संपर्क साधतील. तर ते 2 मिनिटं आपल्याला त्यांच्या केळीच्या पिकाबद्दल माहिती सांगतील. मी बशीर हमीद नायकोडी, बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली इथला मी एक शेतकरी असून मी ऐन उन्हाळ्यामध्ये 2 एकर केळीची लागवड केली. ते ऐन उन्हाळ्यामध्ये 1 मार्च 2 एप्रिल या दरम्यान मी लागवड केली. त्यातून मला चांगलं सहकार्य मला मिळालं. त्याप्रमाणे मला इथले मालेकर साहेब, कोळी साहेब, परत शिवपुरी साहेब यांनी मला इथे येऊन सहकार्य करून मला लागवडीची भरपूर सहकार्य केल्यामुळे माझे घड चांगले पडल्यात. ऐन उन्हाळ्यामध्ये माझी बाग चांगली आली आहे. भरपूर सहकार्य केल्यामुळे माझं सगळं व्यवस्थित आहे. नमस्कार. आपण आहोत बागणी या गावात बशीर नायकोडी यांच्या प्लॉटवरती. हे बागणीतील प्रगतशील शेतकरी असून इथे यांनी 2 एकर केळीची लागण केली आहे. ते ऐन उन्हाळ्यातच लागण असल्यामुळे त्यावेळी रोपाची मर वगैरे होऊ लागली होती. त्यावेळी मादेकर साहेब, शिवपुरी साहेब, कोळी साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून प्लॉटला ऑर्बिटचे आपण उत्पन्न वापरले आहेत. त्यामध्ये सुरुवातीला हाय स्पीड, न्यूट्रीमेन ही उत्पन्ने वापरली आहेत आणि ह्या केळीच्या 4 पोंगा भरणी केल्या आहेत. त्यामध्ये रेसर, न्यूट्रीमेन, सीलॅब
हे प्रोडक्ट वापरले असून याचा रिझल्ट उत्कृष्ट आलेला आहे आणि ऐन पावसाळ्यात असताना सकट ह्या बागेचे वेन चांगले झालेले आहे आणि या घडावरती रेसर 4+ याचे स्प्रे झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकताय की बाग खरोखरच चांगली आलेली आहे आणि इथे तज्ज्ञ लोकांचं वेळोवेळी मार्गदर्शन राहिल्यामुळे आपण हा प्लॉट डेव्हलप करू शकलो. आपण या केळी प्लॉटला प्रत्यक्ष लागवडीनंतर 15 दिवसांनी ऑर्बिटची ट्रीटमेंट द्यायला सुरू केली. आता ऑर्बिटची ट्रीटमेंट द्यायला सुरू केली म्हणजेच उन्हाळ्यामध्ये त्या रोपांचं संरक्षण व्हावं यासाठी आपण किंवा त्या पिकांच्या मुळांची वाढ चांगली व्हावी म्हणून आपण हायस्पीड आणि न्यूट्रिमिन डी ह्या दोन्ही घटकाची सर्वात प्रथम काय केलं की आळवणी द्यायला सुरुवात केली. त्या आळवणीमुळं पिकांना नवीन मुळं फुटण्याची गती सुरू झाली. त्याचबरोबर पुढं जाऊन त्याला कॉलर रॉट या रोगाची लागण थोडीशी व्हायला लागलेली होती म्हणून त्यासाठी आपण इन्कम प्लस या घटकाची आळवणी दिली की ज्याच्यामुळं आपल्याला इथं येणाऱ्या रोगांचं निवारण चांगल्या प्रकारे करता आलं. तसंच पोंगा भरणी करणे ही केळीमध्ये अतिशय एक महत्त्वाचा भाग झालेला आहे की केळीची पोंगा भरणी केल्यामुळं जलद गतीनं केळीच्या पानांची संख्या वाढते, खोडांची जाडी वाढते आणि प्लस त्या झाडांच्या बुंधा चांगल्या वाढीबरोबर झाडांना गतीही चांगली मिळते. म्हणजेच केळीचं खोड हे एक प्रामुख्यानं आभासी आहे म्हणजे पानांच्या समूहानं तयार झालेलंच खोड असं आपण याला म्हणतो. याला जर वेळोवेळेला योग्य त्या घटकांची जर पोंगा भरणी म्हणजे त्याला कोन फिलिंग आपण म्हणतो ते जर केलं तर चांगल्या आणि उत्कृष्ट प्रकारे ह्या खोडांची वाढ आणि पानांची संख्या याला चांगली प्राप्त होते, फण्यांची संख्या चांगली प्राप्त होते, घड चांगले पडतात, त्या फणीमधील केळांची संख्या सुद्धा चांगली पडते. म्हणजे सुरुवातीला आपण इथं चांगल्या प्रकारे झाडांची वाढ व्हावी यासाठी आपण सिलॅब आणि न्यूट्रिमिन एल म्हणजेच हे सूक्ष्म अन्न घटक ह्या दोन्हींचं कोन फिलिंग यांना करायला दिलं. तर कोन फिलिंगच्या अवस्थेमध्ये साधारणपणे रोपं 1 ते 1.25 महिन्याची असताना सिलॅब 1 लिटरसाठी 2 मिली आणि न्यूट्रिमिन एल हे 1 लिटरसाठी 2 मिली ह्या दोन्ही घटकांचं संयुक्त द्रावण तयार करून आपण एका कोनमध्ये म्हणजेच एका केळीच्या खोडाच्या पानांच्या असलेल्या बेचक्यामध्ये 50 मिली हे औषध ओतायला दिलं. हे औषध ओतल्यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या पिकामध्ये आमूलाग्र बदल दिसले आणि त्यांचा उत्साह त्या केळीच्या शेतीमधला कार्याचा वाढला गेला आणि त्या उत्साहाबरोबर आणि त्यांनी त्याच प्रेरणेनं पुढं काम करत गेले. म्हणजेच की केळीच्या चांगल्या उच्चतम उत्पादनाकडे जाण्यासाठी परत आपण त्यांना रेसर आणि सिलॅब ही 2 नंबरचं कोन फिलिंग म्हणजे पुढच्या 1 महिन्यानंतर दिलं. आणखीन परत त्यांचा उत्साह वाढत गेला आणि केळीच्या ह्या फण्यांच्या मधलं अंतर चांगलं पडावं, बंच चांगले पडावे, बंचमधले म्हणजेच ह्या केळींची संख्या चांगली पडावी यासाठी आपण ऑर्बिटचं स्वयंसंशोधित उत्पादन की जे 4+ आणि रेसर आहे. तर ह्या 4+ आणि रेसरची केळी 3 महिन्याची असताना कोन फिलिंग आपण देतो. तर त्याला रेसर हे 1 लिटरसाठी 2 मिली म्हणजेच एका बॅरेलसाठी जर 200 लिटर आपण जर पाण्याचा विचार केला तर 400 मिली 4+ आणि 50 मिली रेसर हे 2 घटक संयुक्त एकत्र करून जर आपण कोन फिलिंग केलं तर हे आपण प्रत्यक्ष बघू शकता की ह्या 2 फण्यांच्या मधलं अंतर, 2 केळींच्या मधलं अंतर, तसंच या केळींची वादी जी आहे ही सुद्धा चांगली पडते. एकाच वेळेला वेन होण्यासाठी आपल्याकडे अन्नपूर्णा ड्रीप स्पेशलचा वापर जर आपण 3ऱ्या महिन्यापासून 5व्या ते 6व्या महिन्यापर्यंत म्हणजेच केळीच्या वेन होण्याच्या कालावधीपर्यंत केला तर अन्नपूर्णा ड्रीप स्पेशल हे खरोखर एक पिकांसाठी उत्कृष्ट प्रकारचं टॉनिक आहे. पिकांचं हे चमनप्राश आहे. तर या चमनप्राशच्या वापरामुळं लवकरात लवकर आणि चांगल्या प्रकारच्या घडांची निर्मिती होते आणि त्याची वेन ही सुलभ म्हणजे प्रेग्नन्सी त्याची सुलभ होते. त्याचबरोबर कॅल्सिरीजचा वापर केल्यामुळं केळीमधील कॅल्शियमचं प्रमाणही चांगलं वाढतं, केळी खराब न येण्याचं प्रमाण कमी होतं. कॅल्बीचा वापर केल्यामुळं त्याला चांगलं लस्टर शायनिंग येतं आणि फ्रूट केअर्समध्ये म्हणजेच या केळींच्या घडांचं संरक्षण करणं हा पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे की आपण बघू शकता इकडं आपल्या पाठीमागं केळीची वेन व्हायला लागलेली आहे. म्हणजेच ही वेन होताना म्हणजे त्याच्यावरती जो कवर किंवा संरक्षणाचा भाग आहे तो निघत जाऊन पुढं केळफूल खाली येतं. आता इथं आपण 9 फण्यांच्या वरती केळफूल मोडलेलं आहे आणि हे शेवटचं 1 केळ ठेवलेलं आहे. तर ह्या केळीच्या बाबतीमध्ये म्हणजेच फ्रूट केअरमध्ये ही वादी जर साधारणपणे पहिल्या फणीपासून ते शेवटच्या फणीपर्यंत 4 ते 5 इंचाचं केळ म्हणजे जर वादी पडली तर ते निश्चितपणे 9 ते 10-11 इंचापर्यंत किंवा 11 ते 12 इंचापर्यंत शेवटच्या फणीपर्यंतचं केळ जातं. आणि शेवटच्या फणीपर्यंतचं केळ जर चांगलं जायचं आहे
त्याच्यावरती फ्रूट केअर मॅनेजमेंट आपल्याला करायचे आहे, तर आपल्याला सुरुवातीला फोर्स प्लस या घटकाची फवारणी आणि त्याचसोबत रेसर ह्या 2 घटकांची संयुक्तिक फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे. तर ह्या संयुक्तिक फवारणीचे रिझल्ट आपल्याला ह्या संपूर्ण बागेमध्ये दिसणार आहेत. तर साधारणपणे हा 1 महिन्याच्या आसपासचाच निघालेला घड आहे. तर ह्याच्या आपण ही चांगली वादी, कलर, लस्टर आणि साईज अंतर जर आपण बघितलं तर हे उत्कृष्ट प्रकारचं अंतर या ठिकाणी पडलेलं दिसतं. तर एक चांगल्या आधुनिक केळी लागवडीमध्ये आधुनिक पद्धतीने केळी लागवड करायची आहे तर खरोखर ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्यूट्रन्सचा सल्ला आणि ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्यूट्रन्समध्ये असणारे सर्व तज्ज्ञ स्टाफ, जसं की या विभागातले एरिया सेल्स मॅनेजर आणि शेतकऱ्यांना वेळोवेळेला सर्व पिकांच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट प्रकारचे सल्ला देण्याचं काम करणारे महेश शिवपूजे साहेब, फील्डवरती जाऊन शेतकऱ्यांना तांत्रिक आणि त्याचबरोबर इतर अडचणींच्यामध्ये सल्ला देणारे सचिन कोळी साहेब, आमच्या दुकानचे मालक शिवकृषी बागणीचे प्रदीप कदम साहेब. तर या सर्वांच्या माध्यमातून ह्या केळीचं पीक आपण बघतोय आणि या केळीचं पिकाचं चांगलं उत्कृष्ट उत्पादन घेण्याबरोबर इतर त्यांना ह्या शेतकऱ्यांना आलेले रिझल्ट किंवा त्यांनी दिसलेले त्यांना बघितलेले बदल, तर ते आता या उत्पादनांच्या बद्दल आपल्याला 1 मिनटं माहिती सांगतील. मी हे ऑर्बिटचं उत्पादन वापरल्यामुळं मला चांगला रिझल्ट मिळाला. माझी बाग चांगली आली आणि सगळ्या शेतकऱ्यांनी हे वापरावं आणि त्याच्यामुळं मला उत्साह भरपूर वाढला आणि त्यामुळं मला चांगलं रिझल्ट मिळालेलं आहे.